राज्यात आणि देशामध्ये जे शिवद्रोही सरकार आलेलं आहे, महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि पेशवाईसारखं महाराजांचा अपमान करायचा आणि कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं पाप जे महाराष्ट्रातल्या आणि केंद्राच्या सरकारने केलं आणि म्हणूनच ज्या दिवशी ज्या मालवणमध्ये शिवाजी महाराज त्या ठिकाणी पडले, ते फक्त महाराजांची प्रतिमा नाही तर महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारने केला. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे शिवप्रेमी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजां आमच्या सगळ्यांचे दैवत आहेत, महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी इथं आलो. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते शरद पवार साहेब, शिवसेनेचे सर्व आमचे स्नेही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खासदार शाहू महाराज, विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करेल पवार साहेबांचा आणि शाहू महाराजांचा. दोघांचं त्यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा या ठिकाणी वयाचं कुठलं बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचं निषेध या शिवद्रोही सरकारच्या विरोधात करायसाठी इथं आलेले आहेत. टाळ्या वाजवून पहिले महाराजांचं आणि पवार साहेबांचं आपण जोरात स्वागत केलं पाहिजे. आता आम्हाला मीडियावाले रस्त्यात विचारत होते की मोदींनी माफी मागितली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आणि आम्ही राजकारण करतोय. खरं तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेने आम्हीच ज्या दिवशी महाराजांचा अवमान या लोकांनी केला त्या दिवशीच महाराष्ट्राच्या जनतेने माफी मागितली. याच्यासाठी मागितली की आम्ही चुकून या शिवद्रोही सरकारला सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात आणलं, खोक्याचं सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला. म्हणून आम्ही महाराजांची माफी मागून हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं शिवद्रोही सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही, त्या पद्धतीची शपथ आम्ही घेतलेली आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या समोर डौलदार आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे आज नुसतं महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला संदेश देतात, त्यांच्या प्रतिमेपाशी आपण सगळे आलेलो आहोत. आपण सगळ्यांनी जे माफीवीर लोक आहेत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, हे फक्त निवडणुकीच्या काळावर त्यांना आता माफी आलेली आहे आणि या सगळ्या माफीवीरांना आता घरचा रस्ता दाखवण्याचा एक संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी आपण आज या शिवद्रोही सरकारला चले जावचा नारा लावण्यासाठी इथं आलेलो आहोत. आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज के धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.